झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल विरोधात केलेल्या आंदोलन प्रकरणी मनसेचे आमदार राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कदम यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलवर मोर्चा काढण्यात आला होता। हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप मनसेने केला होता। रुग्णांसाठी तातडीने सोयी सुविधा सुरू करण्यासोबतच कारभारातही सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाशी झालेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य झाल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी राम कदम यांच्याशी केलेली ही बातचीत। राजावाडी हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या विरोधात मनसे आमदार राम कदम यांनी एक आंदोलन छेडलं होतं। आंदोलनानंतर नेमकं काय साध्य झालंय ते आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही जे तोडफोड आणि धरणे आंदोलन केलं होतं, या आंदोलन कशासाठी होतं आणि या आंदोलनानंतर काय साध्य झाले? याच्यामध्ये राजावाडी हॉस्पिटलमध्ये जी ढिसाळ आणि निराशाजनक वागणूक होती त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं। या ठिकाणी डॉक्टर्सची कमतरता, नर्सेसची कमतरता, वॉर्ड बॉयची कमतरता, तर याच्या विरोधात आंदोलन होतं की इथे आलेल्या पेशंटला चांगली सुविधा मिळाली पाहिजे, चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे। दुर्दैवानं या ठिकाणी ती मिळत नाही, म्हणून आज आम्ही प्रशासनाची तोडफोड अशा प्रकारे की जेणेकरून पेशंटना त्रास न होता, डॉक्टर्स नर्सेसना त्रास न होता इथल्या सुविधा कशा वाढतील, पेशंटना जास्तीत जास्त सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी कसं हॉस्पिटल होईल, तर त्यासाठी आम्ही आंदोलन घेतलं होतं आणि आज प्रशासनानं आमच्या जवळपास सगळ्या मागण्या स्वतःहून मान्य केल्या। अनेकदा असं होतं की आश्वासनं दिली जातात, लोकांचा जो सामान्य लोकांचा सरकारी किंवा शासकीय हॉस्पिटलमधला अनुभव नेहमी वाईट असतो, नेहमी आश्वासनं दिली जातात, पण ही आश्वासनं पूर्ण होताना दिसत नाही। मनसेला दिलेलं आश्वासन पाळावं लागतं, नाही पाळलं तर आम्ही काय करतो माहिती आहे त्याला। झी 24 तास एक पाऊल पुढे।